बोलो भारत माता की. मला कल्पना आपण सकाळी काढला पण आला तर जरा मोठ्याच होतो. भारत माता की वंदे. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो. पुण्यश्लोक ऐकल्यावर फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही राजाभाऊ साठे आणि याचं सर्व महापुरुषांना त्यांनाही मानवंदना अर्पित करतो. आणि आज आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या शेतकरी संवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित विधानसभेचे माझे सहकारी आणि आपल्या जिल्हा परिषदेचे निवडणूक प्रमुख आणि पाणी परीक्षावर सातत्यानं त्यांना संघर्ष सुरू आहे. आमचे मित्र सन्मान्य आमदार भरपूर पुरंदर हवेली मतदारसंघाचे माजी आमदार आणि जनाई शिरसाई पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या करता कोणत्या परिस्थितीमध्ये पाणी मिळालं पाहिजे त्याच्यापर्यंत आग्रह आहे ते आपले मित्र संजय करता दुसरे माजी आमदार त्या भागाचे पाण्या प्रश्नासाठी सातत्यानं अवलंबून सन्मान्य अशोकजी टेकावडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य शेखरजी वडणे, जिल्हा पक्षाचे उपाध्यक्ष मान्य संभाजीनाना काळाने, माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य गंगाराम जगदाळे, मंडळाचे अध्यक्ष संदीप कटके, संजय कांदा निवडे, माजी नगरसेवक गणेश जगताप, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे, सर्व आपल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे उमेदवार, सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, प्रथमतः मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो, विनंती व्यक्त करतो की 11 वाजता या ठिकाणी येणार होतो. साधारण 3 तास मला यायला होते, 3 तास. त्याच्या कोणाजवळ कंटाळ भागामध्ये गॅसचा टँकरचं बंदी झालेलं आहे आणि त्या टँकरच्या उद्या काय होऊ शकतं या भीतीनं संपूर्ण ट्रॅफिकच बंद केलेली आहे. आणखी मला 2-2.5 तास जास्त जागे असतो. पोलिसांच्या पद्धतीने बरोबर राहतात. म्हणजे विचारत होतं बसमध्ये आज सगळे लोक, वृद्ध माणसं, महिला, पोलीस सोय नाही, अशा वेळी काय करत असतील. परंतु आपल्या सगळ्यांना त्यासाठी थांबावं लागेल. आपली गैरसोय झाली. आपले जे काम असतील कामामध्ये कामाच्या बद्दल गैरसोय झाली म्हणून मी आपल्या सगळ्यांची आणि आमदार साहेब असतील, माझे आमदार संजय जगताप असतील, मान्य शेखर साहेब असतील, सर्वांच्या आणि आपल्या सर्व बंधुभगिनींची पुण्याकरवी त्या ठिकाणी सभा मागतो. आपल्या जे नगरपालिका या जिल्हा परिषदेच्या निवडणूक होत आहेत, आता आपल्या जिल्ह्याची दुसऱ्या टप्प्यात आहे. आमच्या कोणते 5 होते, परंतु नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये राज्याच्या जनतेनं आपले विश्वनेता प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करताना सर्वाधिक जागा
निकाल जिंकणार आपला भारतीय जनता पक्षाचा देखील आपला जोडून दिला आणि तोच इतिहास उद्याच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण घडवायचा. काल जे 1 तारखेला आपल्या देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला, त्या अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक लक्ष जे दिलं गेलेलं आहे ते आपल्या युवा शक्तीला अधिक क्रियाशील करण्याबद्दल त्याच्यामध्ये उठलेले आहे. त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. कौशल्य विकास असेल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचा प्रश्न असेल, स्टार्टअप करता आज आपला देश जगाच्या पाठीवर पहिल्या क्रमांकाला जातो. ड्रोन दिदीच्या उपक्रम त्याला अधिक निधी देण्याचा प्रयत्न आहे. घरगुती निधी काढण्याच्या खाली मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या करता शेती वस्तू गुंतवणुकीचा मला वाटतं 1 वर्षानंतर पहिल्यांदाच प्रयत्न झालेला आहे. सगळं समावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून देशाच्या अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी द्यायचे. आपण फार त्याला संकल्प वाचून बसत नाही. आपल्या सगळ्यांचं ग्रामपंचायत काय झालं, आपल्या सोसायटीत काय झालं, आपल्याला पाणी मिळणार आहे का, याच्यामध्ये सगळं आपण नियोजन ठेवायचं आहे. तर म्हणजे मी सन्मान्य आमदार महोदयांना सगळ्या पदाधिकारी विनंती करायला पक्षात सुद्धा की अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्य काय आहे त्याचा एक ग्रीन बोर्ड लावून प्रत्येक गावागावात आपल्या तरुणांना, महिलांना, शेतकऱ्यांना, जे व्यवसाय करताना त्याचं प्रकशन जाहीर करून दिली पाहिजे की तुमच्यासाठी भारत सरकार आदरणीय मोदी साहेब हे एवढे आपल्याला मिळत एवढं होत राहतात. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद पार पडतात. तर या जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, यांना मिळणारा जो पैसा आहे, यांना मिळणारा जे उद्या सदस्य निवडून जाणार त्यांना मिळणारा, त्यांना विकास कामासाठी मिळणारा अनुदान आहे, याचा 70% भाग आज भारत सरकार करतो. आणि मग या जर योजना संपूर्ण भारत सरकारवर अवलंबून आहे, म्हणजे केंद्रामध्ये आपलं भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, आणि आपल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये दुसऱ्या पद्धतीचं या ठिकाणी सत्ता येऊन काय करणार आहे याचा विचार खरं कार्यकर्त्यांनी किंवा मतदारापर्यंत जाताना आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. लाडक्या बहिणीची योजना, त्यामुळे आमच्या बहिणी एकदम सक्षम झालेल्या आहे, त्यांचा आवाज एकदम वाढलेला आहे. पण आज या लाडक्या बहिणींना अधिक क्रियाशील करण्याकरता मी म्हटल्याप्रमाणे अनेक योजना ज्या भारत सरकारने या अर्थसंकल्पामध्ये मांडलेल्या आहेत ते त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. लोकांची जाणीव आहे म्हणून तर आपल्याला नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये आपल्याला एवढं मोठं एक पक्ष राहिला. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विधानसभेला 12 पैकी 10 आमदार आपले, नगरपालिकेला 12 पैकी 10 गेले तसे आपले, महानगरपालिका आपल्याकडे आहे. खाते दुर्गा जिल्हा परिषद निवडणूक होती, आमची 75 सदस्य होती, 55 लोक आपण निवडून घेतले खाते 55, आणि भारतीय जनता पक्षात जिल्हा परिषद अध्यक्ष होईल आता आम्ही पक्ष नेतृत्व लागवड राहून आणि ते काय आवड नाही. कारण सातत्यानं आपण लोकांसाठी ते कार्यरत आहोत, काम करत आहोत, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहे. त्यातून एक युवा शक्तीला त्याच्या
देशाला एक दिशा देण्याचा प्रयत्न होतो. मला वाटतं हे मूलभूत काम करण्याची खेळाला आवश्यकता आहे. आणि ज्या पद्धतीने आज प्रगतीची वाटचाल सुरू आहे देशामध्ये, कालच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या देशावरचं जे 50% टॅक्सचं बदल उठवलं तर ते 18% केलं. त्यामुळे निर्यातीवर जो परिणाम होत होता आता देशाच्या अर्थव्यवस्थेत किती वेळ अशाचा सगळे लोक बोलायला लागले. आणि मुळे महासत्तेकडे वाटचाल करणारा देश आहे. तिसरी महासत्ता बनण्याकरता आता आपला देश सज्ज झालेला आहे. अमेरिकेनंतर चीन आणि चीननंतर भारत. आपण आदरणीय मोदी साहेब सत्तेवर येण्यामुळे आपण 17 नंबरवर मागच्या 10 वर्षामध्ये त्यांच्यापर्यंत आपण जगात तिसरा क्रमांक करत होतो हे आपल्या सगळ्यांना. मी कालच काही लोकांशी बोलत होतो जे स्टार्टअप तयार झाले. पहिल्या जो फर्स्ट टाइम एंटरप्रेनर आहे, जो पहिला उद्योजक म्हणून पहिल्या पद्धतीने आता कामाला सुरुवात केली आहे. किती स्टार्टअप आहेत. मी मागच्या एका कार्यक्रमाला जाऊन आपण आठवलं की मला वाटतं यायला गेलो होतो आपण पडताना. त्यावेळी बारामती विमानतळावर उतरलो. त्यावेळी बारामती उद्योग MIDC 2 बरोबर भेटायला लागले. आपले शेतकरी कुटुंबाने मुलं आहे त्यांनी एक स्टार्टअप सुरू केले, छोटा उद्योग सुरू केला. अभिमानाची गोष्ट काय की जे चंद्रावर आपलं जे यान उतरलं, भारताने पहिल्यांदा चंद्रावर यान उतरवलं, त्याचे जे चाक आहे म्हणजे जे हायड्रोलिक आहे ते चालणारी जी सिस्टीम आहे आपल्या भारतामध्ये त्या सरकार केली किंवा मोठा सांगितलं आपण मागे नाही आहे. किती लोकांना माहिती सर बोला की मला आपल्या कोणी पाहुणे असतील भेटायला 2 मुलं होते माझं काम सुरू होते. म्हणजे एवढी क्षमता आपल्या लोकांमध्ये. शेतकऱ्याची मुलं आहे, इंजिनियर झालेले छोटा उद्योग सुरू. असे कितीतरी स्टार्टअप आपल्याला पाहायला मिळतील ज्यामुळे आज ज्या पद्धतीने हे सगळे जे गती येते उद्योगाला व्यवसायाला आज वाढतं शहरीकरणाचा परिणाम कशामुळे. मी आता राहुलजी विचारत होतो की कोळी बँका देताना कोळी बँका आल्यानंतर सगळ्या भागावर द्राक्ष वगैरे असायचे, फुलाची शेती असायची. आता फक्त द्राक्ष उत्पादनाची संस्था बनवली, बाकी द्राक्ष शेती करून कारण की आता झपाट्यानं बदलणाऱ्या अर्थकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी लोक गेल्यानंतर आमच्याकडे उद्योग आला पाहिजे. आमच्याकडे 63 लोकांना करायच्या दिलेल्या चौकशी तयार करावी पाहिजे अशा आपल्या प्रकारची मागणी आहे. माझ्या शिर्डीला आणि आता मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी 500 एकर जमीन एमआयडीसी मोकळून दिली शेती महामंडळाने. आता मे मध्ये मार्चमध्ये 31 मार्चला राहुल जी कुठली गोष्ट आहे. माझ्या गावाचा पोरगा घरी त्या ठिकाणी त्यांनी 2000 कोटी रुपये खर्च करून एक संरक्षित उत्पादन कारखाना सुरू केला. रंगाळ्या आपल्या शहरी कॅन्यावरील 350 किलोमीटर मारा करणारी मिसाईल होती किंवा गाडीवर आणि 50 किलोमीटर एकाच वेळी दोन्ही 350 आणि 50 किलोमीटर मारा करणारी मिसाईल आहे. आपल्याला गणेश केलेली आहे. कुठला आता 19-20 मार्च दिले आमच्याकडे पुढच्या महिन्यामध्ये 5 देशाचे सैनिक सैन्य दलाचे प्रमुख केले. 5-7 राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मला आपल्या मुख्यमंत्री कालच आम्ही आता डिफेन्स एक्सपोर्ट सिरियल करू. आज एका ग्रामीण भागामधला मुलगा ज्या पद्धतीने पुढे चाललेला आहे. तात्पर्य एवढंच आहे की आपल्यामुळे क्षमता नाही असं नाही आहे. फक्त आता आपण या सगळ्या वातावरणाचा परिणाम तो आपल्या येणाऱ्या ऊर्जा युवकांच्या करता उद्योगासाठी काय करता येईल आणि ज्या गतीने आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आपल्या गावाचा दौरा जवळजवळ 25 लाख कोटीच्या उद्योगांचे करार झाले. 30-35
लाख लोकांना राज्यामध्ये रोजगार निर्माण क्षमता निर्माण होते. सातत्याने या राज्याच्या विकासाकरता अविरतपणे त्याचे प्रयत्न सुरू आहे. राज्य दुष्काळमुक्त झालं पाहिजे म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून आमच्या वडिलांनी आणि स्वर्गीय नेतृत्व देशमुख या दोघांनी महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी परिषद स्थापन आणि अतिशय परिश्रम घेतल्या लोकांना. मला जलसंपदा खाते देताना माझ्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आता तुमच्या वडिलांची स्वप्नपूर्तीचं काम मी तुमच्यावर सोपवतो अशा पद्धतीने हे खातं त्याचा निर्माण मला ते मला भरून आलं. ते जबाबदार माहीत होतं आपल्या खात्याकडे म्हणून. पण पाण्यासाठी संघर्ष करणे तुमच्या सगळ्या लोक मराठवाडा सगळ्यात दुष्काळी भाग. आजच्या आमच्या गायकवाडीला आपल्या रोज पाणी ऐका. आता जवळजवळ 125 टीएमसी पाणी ते कोकणात वाहून जात आहे. त्यातून 55 टीएमसी पाणी आपण गोदावरी फरक करतो आणि राहिलं 25 टीएमसी पाणी आपण भंडारा मराठवाड्यामध्ये आणलं. जवळजवळ 80 टीएमसी पाणी वाढवण्याकरता 80,000 कोटी जागा आपण तयार केला. हे कसे करतात ते दडपण आहे. मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षांनी आले की पाण्याशिवाय पर्याय नाही आणि पाण्यासाठी दुष्काळ आपल्या ठिकाणी पाण्याची जेवढी क्षमता आपण निर्माण करू तेवढी त्या भागातल्या लोकांना अधिक व्यवसाय करायला शेती उत्पन्न वाढीपूर्व आणि पर्यायी व्यवसाय करायला संधी मिळेल. आणि म्हणून मी जास्त मोठं भाषण करणार नाही. पण आणखी 2 मिटिंग घ्यायला वगैरे ठरलेलं आहे. मला एवढं सांगा की आता आल्यापासून किती दिवस मला मिळाले पुढे मोठं पाहिजे पाहिजे 100 पाहिजे सगळ्या काही 100 कोटी रुपये लागतील. मला पैसा लागला दोन नदी जोडचा प्रयत्न आपल्या तिकडे झाले मांडला. मी तुम्हाला खातं देतो आपल्या या निमित्तानं की जे प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत जनायचे जत्रा असेल पुरंदर असेल उसाची योजना असेल पुढे काही म्हणू द्या. काही लोक आम्ही त्या पुरंदर उसाची योजनेने मला गेला असेल लोक आवडतो. मला शासन आहे मला ज्या मालक नाही. या सगळ्या सरकारी योजनेचा मालक हा समोर असतात. तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे काय करायचं ना तुम्ही सांगितल्यानंतर ते आम्ही करायचं. पुण्या ठिकाणी आपलं जे ग्रामदैवत आहे भुवनेश्वर महादेव मंदिर आमचा सुद्धा सगळा प्रचार डिझायनेश्वर महादेव मंदिर आपल्या मतदारसंघात आहे. आमच्या सगळ्या सरकारी संस्थेच्या आमदारकीच्या सगळ्या लोक परमार्थाच्या महादेव मंदिरात तिला काय आता बिबट सफारी तयार करतो. 200 फुटे राहतेला काही सफारी तयार करतो. लोक इथे दाखल करतो. एका मोठे विषय जमीन आहे फॉरेस्टमध्ये बिबट सफारी तयार होतो. दुसरं आपले कार्यक्रम काही रिपोर्ट करू लागली जर कोणी गडबड केली ते बिबट्या सफारी पकडून देतो. मध्ये मोठे तिकडे इकोसिस्टम तयार होते. पर्यटनाचं एक चांगलं केंद्र तयार होते. परंतु मी आज आपल्याला एक भुवनेश्वर महाराष्ट्र महादेव मंदिर आणि त्या साक्षी सांगते मला तिकडे थोडं बोलण्याची आपल्याला सवय जेवढे प्रश्न राहून जे आहेत त्यांच्या पुढाकारानं आम्ही विधानसभेत कायम बरोबर असतो. त्याचे टाटा पॉवरचे पाणी मुळशी अतिशय प्रयत्न करून त्यातलं 10 टीएमसी पाणी आपण काढलं पाहिजे. हा औषध अनेक प्रयत्न लोक पाहिजे आणि आता त्याला हेच मिळतं आपल्याला आणि हे पाणी 10 टीएमसी परत खाली लागतं. अतिरिक्त पाणी पण मूळ प्रश्न जो गोळा आहे की ते घाण पाणी त्यांनी दुसऱ्या भाग त्या ठिकाणी आजारी केला आणि सगळ्यात पाणी उजवीला जे पाणी जातं ते सगळे जातं. आता पूर्वी लोक उजवीला माझ्या गेल्या त्याच्या कोण जात नाही पाण्यामध्ये. आता बरोबर काय माहिती पण तो नगर महानगरपालिकेने एवढं पाणी पुसून त्याला सुरुवात केली. मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मी काम सुरू करतो. नियम असा आहे की जेवढं पाणी धरणातून या महानगरपालिका वापरतात ते 80% पाणी त्यांनी रिसायकल करून शुद्धीकरण करून ते नदीत सोडलं पाहिजे की जेणेकरून खालच्या लोकांच्या ज्या योजना आहेत पिण्याच्या पाण्याची योजना असतील शेतीच्या पाण्याची योजना उत्तर शेतीची योजना असतील. आज आमच्या दोन्ही महानगरपालिका पिंपरी चिंचवड काय पुन्हा
20% सुद्धा पाणी येत नाही. कारण मी सांगितलं जेवढं पाणी तुम्ही आम्हाला शेती करून देणार 20% पाणी असेल तुम्हाला फक्त झाडातून 20% पाणी मिळेल. शेतकऱ्यांची शेतीच्या ठिकाणी उजाड करून तुमच्या शहरावर वाढवण्याकरता आम्ही पाणी देतोय. पण तुम्हाला ही जाणीव पाहिजे की जो खासदार शेतकरी आहे तुमच्यासाठी टाक केलेला आहे त्याला सुद्धा आता तुम्ही टाक करण्याची गरज आहे. त्याला हातात दिलं पाहिजे त्या पाणी पक्षाने बोलूया. तो आम्ही सांगतो आम्ही कामाला लागलो आहे आम्ही हे त्या सगळ्या महापालिकेत डोक्यात बसू आणि आम्ही असा निर्णय केला की करू नका सुरू राहणार नाही. पण नदी काढण्याची गाव आहे ग्रामपंचायती आहे नगरपालिका आहे हे सगळं पाणी नदीच जातात आणि त्यांच्यामध्ये डिफरंट गाव बसवण्याची क्षमता नाही. कुठ्या अशा 7-8 गावं एकत्र करू नगरपालिका एकत्र करू ते पाणी असं घाटमध्ये एकत्र करायचं. आम्ही त्यांचा माझ्या खात्याचा आपला निर्णय करतो आम्ही विसर्जन करतोय आणि पाणी लगेच करू. तर आमची जबाबदारी पण सुद्धा पाणी लगेच तिथे किडनी स्टोन आजार वगैरे पण तुम्ही घालायचे मला कळत नाही की शहर वाढले बरोबर शहर वाढले शहर वाढणार आहे तुमचं करायचं. पण या खालच्या लोकांनी काय करायचं ते सुद्धा मी गोष्ट करतोय ते सुद्धा आता तुम्हाला मिळेल. आणि सुद्धा कोणाला तुम्ही ज्या ज्या योजना मला ठिकाणी दिलेल्या आहेत पुढं पाणी जात नाही त्या ठिकाणी पाईपलाईन वाढवायची नदीत पाणी सोडायचं आणखी काय करायचं पुढच्या 6 महिन्यामध्ये ती माझी जबाबदारी आहे. तुमच्या माझ्यासाठी म्हणतो 100% मी पूर्ण करून काय लोक मागतात 300 फुटावर काय लोक मागतात आमच्या बाजारात पाणी सोडतो एक काय मागायचं तुम्ही एवढा पाण्याचं काय केलं की वरच्या सगळ्याची वाढवली तुमच्या बरोबर वाढेल मोठा मोठ्यावर बसलेली शहर आहे परत पाणी उतारलं तिथे पाणी उतरलं टप्प्याटप्प्याने ते पाणी कमी होत होतो तिथे तिथे नाल्याचं वाढत गेलं आणि म्हणजे वरच्या एखाद्या पुणे शहराच्या पिंपरी शहर चिंचवडच्या गेल्या टाउनशिपला पाणी कमी पडलं प्रचंड जवळ करतो मग सगळे पाण्याला निघाले मग सगळे पाण्याला घेऊन झालं तिथे आमच्या शेतकरी 10 कोटी पाणी जायचं वाटलं ते पिकाकडं म्हणून ते दुसरं मी लक्षात आश्वासित ठेवतो. राहुलजी आहेत माझ्या संस्थेला आपले जगताप साहेब आहेत टेकवडे साहेब आहेत आज आपण सगळे आमच्या शेतकरी बांधवांनी मला निवेदन दिले त्यामुळे आणि ते काही आता रिकलचं काम सोडून राहिले मला पन्नासचे कुटुंब दिले आपल्याला ते काम काय विलंब झाला पण हे 2-3 दिवसामध्ये ते कुठल्या वेळेस काम पूर्ण करू ते संजय जगताप नागरे राहुलजी माहिती बोलले मला वाटतं शर्मा ड्रायव्हर 100% पाणी सोडण्याची व्यवस्था मी करतो. भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम. आताच अधिकारी एकच माहिती काय विलंब झाला काय विलंब होत ते आता 100% काम होईल. त्याला 2 दिवसाची मुदत दिलेली आहे. साधारण शहरापर्यंत त्यामुळे या भागातील लोकांना पुन्हा अशा